अभिवादन केलेलं आहे हे आपण बघतोय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। बघूयात। अयोध्येमध्ये रामलल्ला विराजमान झालेला आहे आणि यात आनंद खरं तर व्यक्त करण्यासाठी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भव्य दिव्य अशा शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि एकूणच मुख्यमंत्र्यांचा हा आनंद देखील आपण पाहणार आहोत। मुख्यमंत्र्यांच्या सोबतच आपण बघतो दीपक केसरकर असतील, पियुष गोयल असतील किंवा खासदार राहुल शेवाळे असतील, सगळेच उपस्थित आहेत। साहेब, आज खरं तर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं, काय मनामध्ये फार आनंद आहे, समाधान आहे। बाळासाहेब असते तर मोदी साहेबांचं भरभरून कौतुक केलं असतं, अभिनंदन केलं असतं आणि करोडो रामभक्तांचं स्वप्न आणि बाळासाहेबांचं स्वप्न आज साकार झालं आहे। अयोध्यामध्ये दिवाळी साजरी झाली आहे। आज तशीच दिवाळी आज आपण मुंबईत पाहतोय, महाराष्ट्रात पाहतोय, देशात पाहतोय। गावापासून शहरामध्ये सगळीकडे आपण ही दिवाळी साजरी केलतोय आणि म्हणून मी या सगळ्यांचं स्वप्न साकार ज्यांनी केलं त्या आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। रामाचा वनवास संपला, रामलल्ला आपल्या मंदिरात गेले, विराजमान झाले आणि आज ऐतिहासिक सोहळा झाला। हा दिवस सुवर्णाक्षराने लिहिला जाईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो। तर शिवसेना भवनाच्या चौकामध्ये आपण शिवसेना भवनासमोर नतमस्तक झाला, आपण हात जोडले, आपल्यासाठी किती भावनिक क्षण आहे। बाळासाहेबांचं वास्तव्य, बाळासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ते वास्तू आहे आणि त्यामुळे आपोआप तिथं गेल्यानंतर माणूस नतमस्तक होतो, तसा मी नतमस्तक झाला। आज हे भव्य असं खरं तर शोभायात्रा आयोजित केलेली आहे आणि याच निमित्तातून लोकांचा देखील प्रतिसाद मिळतोय। लोकांना काय हे सर्व स्वतः एक ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आले। राम नामाचा जयघोष सगळीकडे सुरू आहे। लहान मुलापासून बच्चे कंपनीपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत, महिलांपासून सगळे नागरिक रामभक्त या उत्सवात